Hello everyone. Today we are going to see the second specimen of drafting, that is notice. Notice means what? The word notice denotes merely an intimation to the party concerned of a particular fact. Notice means making something known to a person of which he was or might be ignorant. A notice can be given either orally or in writing. However, a notice should be in writing because a written notice is easy to prove and its contents are certain. ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीविरुद्ध एखादी लीगल ॲक्शन घ्यायची असेल तर आपण डायरेक्ट कोर्टात जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध लीगल ॲक्शन घेऊ शकत नाही. तर काही असे स्पेसिफिक लॉज आहेत की त्या लॉजनुसार तुम्हाला एक नोटीस त्या व्यक्तीला आधी देणं गरजेचं असतं आणि ती नोटीस दिल्यानंतरच त्याचा काय रिप्लाय असतो त्या रिप्लाय नंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये कोर्टामध्ये ॲक्शन घेऊ शकतात. आता फॉर्म्स ऑफ नोटीस त्याचे काही टाइप्स त्यांनी नोटीसचे दिले. विच इज दॅट टाइप? द फर्स्ट इज द स्टॅट्युटरी नोटीस. स्टॅट्यूट मीन्स कायदा म्हणजे कायदेशीर नोटीस. आता त्या स्टॅट्युटरी नोटीसचे दोन टाइप्स आहेत, एक मॅन्डेटरी नोटीस आणि डायरेक्टरी नोटीस. आता स्टॅट्युटरी नोटीस मीन्स व्हॉट की कायदेशीर बंधनकारक असलेली काही असे कायदे आहेत की त्या लॉनुसार तुम्हाला नोटीस कंपल्सरी त्या अपोजिट पार्टीला देणं आवश्यक असतं. मग त्यातलाच पहिला प्रकार आहे मॅन्डेटरी नोटीस. आता प्रत्येक मॅन्डेटरी नोटीस ही स्टॅट्युटरी नोटीस असते. तर मॅन्डेटरी नोटीस मीन्स व्हॉट? ऑल मॅन्डेटरी नोटीस आर स्टॅट्युटरी. However, all statutory notice are not mandatory. Example of statutory notice are notice under section 80 of Civil Procedure Code. म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 80 नुसार आणि सेक्शन 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. तर ह्या दोन लॉज नुसार तुम्हाला कंपल्सरी मॅन्डेटरीली अपोजिट पार्टीला तुम्हाला नोटीस देणं आवश्यक असतं. व्हॉट इज 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट? चेक बाउन्स होणं. चेक बाउन्स झाला किंवा सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार तुम्हाला एखादी सिव्हिल ऍक्शन घ्यायची असेल तर सेक्शन 80 नुसार तुम्हाला त्या अपोजिट पार्टीला कंपल्सरीली मॅन्डेटरीली नोटीस देणं आवश्यक असतं. सेकंड टाइप आहे डिरेक्टरी नोटीस. आता डिरेक्टरी नोटीस मीन्स व्हॉट? डिरेक्टरी नोटीस इज नॉट अ कंडिशन प्रेसिडेंट फॉर द टेकिंग ऑफ अ लीगल ऍक्शन बाय द पार्टी. आता डिरेक्टरी नोटीस म्हणजे तुम्ही त्या अपोजिट व्यक्तीविरुद्ध एखादी लीगल ऍक्शन घ्यालच असं काही आवश्यक नाहीये, नेसेसरी नाहीये. परंतु जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करत असाल, कायदेशीर गोष्ट करत असाल तर समोरच्या पार्टीला अपोजिट पार्टीला त्याचं इंटिमेशन देणं आवश्यक असतं. आणि ते इंटिमेशन त्या पार्टीला तुम्ही कसं देणार? तर एक लीगल नोटीस त्या व्यक्तीला देऊन तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही जे काही करणार आहात त्याच्याबद्दल त्या व्यक्तीला इंटिमेशन दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार दोन व्यक्तींमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल आणि तो कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही रद्द करणार असाल किंवा त्या कॉन्ट्रॅक्टनुसार काही कंडिशन्स तुमच्या असतील आणि त्या तुम्ही फुलफिल करू शकत नसाल तर अपोजिट पार्टीला तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट रिव्होक करत आहात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल करत असाल तर त्या अपोजिट पार्टीला तुम्हाला आधी नोटीस द्यावी लागते आणि ती नोटीस दिल्यानंतरच तुम्ही ते जे काही तुम्हाला चेंजेस करायचे तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल किंवा पार्टनरशिपमध्ये असतील तर ते चेंजेस तुम्ही तिथे करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे नोटीसचा, दॅट इज पब्लिक नोटीस. पब्लिक नोटीस मीन्स व्हॉट? ऑल द नोटिसेस विच आर इश्यूड रिगार्डिंग द मॅटर्स इन विच the members of the general public are likely to be or expected to be affected are public notice. जेव्हा एखादी गोष्ट ही पूर्ण पब्लिकवर अफेक्ट करत असेल तर पूर्ण पब्लिकला ती नोटीस जी दिली जाते, मग ती गव्हर्नमेंटकडनं असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट अथॉरिटीकडनं असेल, एखाद्या प्रशासनाकडनं असेल आणि ती नोटीस सर्व पब्लिकला कळावं, जे काही पुढे होणार आहे त्याची माहिती सर्व पब्लिकला मिळावी अशी जी नोटीस दिली जाते तिला म्हणतात पब्लिक नोटीस. फॉर एक्झाम्पल, पब्लिक नोटीस कुठे पब्लिश केले जाते तर सच पब्लिक नोटीस आर जनरली पब्लिश इन द न्यूजपेपर और गव्हर्नमेंट गॅझेट. म्हणजे न्यूजपेपरमध्ये एखादी नोटीस दिली जाते, गव्हर्नमेंटकडनं एखादी सूचना आपल्याला दिली जाते किंवा गव्हर्नमेंटचे जे काही गॅझेट असतात त्या गॅझेटमध्ये ती नोटीस पब्लिश केली जाते.
आणि तिचं इंटेन्शन काय असतं, तर जे काही होणार आहे पुढे तर त्या प्रत्येक गोष्टीची पब्लिकला इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे आणि ह्या नोटिशीद्वारे आपल्याला ती इन्फॉर्मेशन तिथे दिली जाते. द नोटीस ऑफ सेल ऑर परचेस ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी, नोटीस ऑफ ऑक्शन ऑफ प्रॉपर्टी, अ नोटीस ऑफ डिसोल्युशन ऑफ अ पार्टनरशिप फर्म, अ नोटीस ऑफ टर्मिनेशन ऑफ एन एजंट अथॉरिटी. इट इज द एक्झाम्पल ऑफ पब्लिक नोटीस. एखादी पार्टनरशिप डिझॉल्व्ह करायची असेल म्हणजे बंद करायची असेल किंवा एखादी इमूव्हेबल प्रॉपर्टी गव्हर्नमेंट आपली परचेस करणार असेल किंवा एक्वायर करणार असेल तर त्याबाबत नोटीस असते. नोटीस ऑफ ऑक्शन ऑफ प्रॉपर्टी, एखादा लिलाव करायचा असेल एखाद्या प्रॉपर्टीचा तर आपण रोज न्यूजपेपरमध्ये बघतो की गव्हर्नमेंट थ्रू ह्या नोटिसेस पेपरमध्ये पब्लिश झालेल्या असतात, तर त्या नोटिसेसला म्हटलं जातं पब्लिक नोटीस. नेक्स्ट इज द प्रायव्हेट नोटीस. प्रायव्हेट नोटीस मीन्स व्हॉट? These notices are addressed directly to the party who has either committed some breach or is likely to be affected. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पर्सनली आपलं काहीतरी नुकसान केलेलं असेल आणि त्या व्यक्तीला त्याने आपलं जे काही नुकसान केलंय त्याच्याबद्दल आपण जी काही ऍक्शन घेणार असू त्याबाबत त्या व्यक्तीला तिथे कळवणं त्याला म्हटलं जातं प्रायव्हेट नोटीस. प्रायव्हेटली फक्त त्या व्यक्तीच्या नावाने आपण त्याला तिथे नोटीस देणार. Now we are going to see how to drafting a legal notice. Some important points are given here. First is, notice is a foundation of any legal action proceeding. Therefore, almost care should be taken while drafting a notice. Second, the draftsman must first obtain complete information of fact, transaction regarding which the notice is to be drafted. The draftsman, after issuing information, must know work on the legal issue which need to be addressed. Fourth point is to arrange the fact in the chronological order and in number of paras. Every notice must state the name and full description of the sender of the notice. It must state the name and full description of the person to whom the notice is given. Notice should also state and give reasonable time to the opposite party to comply with the demands made in the notice. The object of notice should be brought out clearly, directly, the party to comply with or refrain from doing certain things. The notice must be signed by or on behalf of the sender, that is, the advocate, when the notice is sent through him. म्हणजेच असे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत की जे नोटीस देताना नोटीसमध्ये येणं खूप गरजेचे आहे. पहिले ज्यावेळी क्लायंट आपल्याकडे येतो त्यावेळी नोटीस देणाऱ्या व्यक्तीने म्हणजे ॲडव्होकेटने त्या क्लायंटकडनं संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आधी घेणं आवश्यक आहे. त्याच्या आधी नोटीस आपण कुठल्या लॉनुसार देणार आहोत त्या लॉचं व्यवस्थित नॉलेज आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्या क्लायंटकडनं सर्व इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर ती इन्फॉर्मेशन एक रफ लिहून त्याचं क्रोलॉनॉजिकल म्हणजे एक सिक्वेन्स जी आपण म्हणतो की एखादी घटना कशी घडली तर त्या घटनेचा सिक्वेन्स हा प्रत्येक पॅरामध्ये आला पाहिजे. अगदी शेवट सुरुवातीला आणि सुरुवात शेवटी घेतली तर त्याचा अर्थ लागत नाही. म्हणून एक पॅरासमध्ये व्यवस्थित ती घटना कधी सुरू झाली, कधी कॉज ऑफ ऍक्शन सुरू झालेलं आहे हे त्या नोटीसमध्ये येणं आवश्यक असतं. टू अरेंज द फॅक्ट्स इन द क्रोलॉनॉजिकल ऑर्डर अँड इन नंबर ऑफ पॅराज. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला नोटीस आपण पाठवणार आहोत त्या व्यक्तीचं नाव, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन, त्याचा ऍड्रेस ही प्रत्येक गोष्ट त्या नोटीसमध्ये आली पाहिजे. त्याच्यानंतर जी व्यक्ती नोटीस पाठवत आहे त्या व्यक्तीचं नेम अँड फुल डिस्क्रिप्शन ऑफ द ऍड्रेसी अँड सेंडर म्हणजे पाठवणारा आणि नोटीस घेणार ह्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन त्यात आली पाहिजे. त्याच्यानंतर notice should also state and give reasonable time to the opposite party to comply with the demands made in the notice. ज्यावेळी आपण अपोजिट पार्टीला नोटीस देतो तर त्यावेळी त्या अपोजिट पार्टीला आपल्या ज्या काही डिमांड्स असतात त्या डिमांड्सचं कंप्लायन्स करण्यासाठी एक रिझनेबल टाइम त्या व्यक्तीला देणं आवश्यक असतं.
आता रिझनेबल टाइम म्हणजे किती टाइम, तर तो ऍज पर प्रत्येक लॉ नुसार तो रिझनेबल टाइम बदलत असतो. म्हणजे तुम्ही ज्या लॉ नुसार नोटीस देणार आहात त्या लॉ नुसार एक रिझनेबल टाइम मेन्शन केलेला असतो. त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट ऑफ द नोटीस शुड बी ब्रॉट आउट क्लिअरली. म्हणजे ज्यासाठी तुम्ही नोटीस देत आहात त्याचं ऑब्जेक्ट काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे हे त्या नोटीसमध्ये क्लिअरली मेन्शन करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर ती नोटीस तुम्ही ज्या व्यक्तीकडनं देणार आहात म्हणजे सेंडर म्हणजे एखाद्या वकिलामार्फत जर तुम्ही ती नोटीस देणार आहात तर त्या वकिलाचं नाव, डिग्री, त्याची साईन त्या नोटीसवर असणं खूप महत्वाचं असतं. आणि लास्ट, नोटीस मस्ट स्टेट द डेट, प्लेस अँड मोड ऑफ सर्व्हिस ऑफ द नोटीस. मोड ऑफ सर्व्हिस ऑफ द नोटीस म्हणजे तुम्ही जी नोटीस देणार आहात त्या नोटीसवर डेट असली पाहिजे, प्लेस असली पाहिजे आणि ती नोटीस तुम्ही रजिस्टर देणार आहात, बाय हँड त्या व्यक्तीला देणार आहात की ईमेलने देणार आहात, कुठल्या मोडने तुम्ही ती नोटीस त्या व्यक्तीला देणार आहात हे त्याच्यामध्ये मेन्शन असणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला एक नोटीसचा ड्राफ्ट दाखवते. 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचा सेक्शन 138 नुसार जर एखादा चेक बाउन्स झाला आणि त्या व्यक्तीने त्या चेकचे पैसे आपल्याला दिले नसतील तर त्या व्यक्तीला आपण ते चेक बाउन्स झाला आणि ते पैसे आपल्याला वेळेत मिळावे यासाठी एक नोटीस आपण त्या व्यक्तीला देणं आवश्यक असतं. तर ती नोटीस कशी ड्राफ्ट करतात आपण बघूया. सी हिअर द नोटीस अंडर सेक्शन 138 ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अँड नोटीस बाय आरपीएडी. आरपीएडी म्हणजे रजिस्टर्ड पोस्टाने आपण ती नोटीस पाठवत आहोत असं आपण त्या नोटीसमध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. आणि नोटीस पाठवताना आपण ती पोस्टाने रजिस्टर्ड एडी केली पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीला ती नोटीस मिळालेली आहे की नाही याची पोचपावती आपल्याला मिळते आणि ती नोटीस सर्व्ह झालेली आहे की नाही त्याचंही प्रूफ आपल्याकडे राहतं. आता इथे फ्रॉम म्हणजे नोटीस कोणाकडनं दिली जात आहे तर त्या ॲडव्होकेटचं नाव वगैरे सगळं आपल्याला इथं लिहिणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर टू म्हणजे कोणाला ती नोटीस दिली जात आहे म्हणजे ॲड्रेसी, ज्याला आपण नोटीस पाठवणार आहोत त्या व्यक्तीचं नाव, ॲड्रेस सगळं इथं मेन्शन असणं आवश्यक असतं. दिस इज अ फॉर्मॅट ऑफ नोटीस सेंड थ्रू द ॲडव्होकेट. म्हणजे एका वकिलामार्फत नोटीस पाठवली जाते त्यावेळी त्याचे कंटेंट कसे असतात बघा. अंडर द इन्स्ट्रक्शन फ्रॉम माय क्लायंट मिस्टर XYZ residing at on being authorized by him in his behalf, I have to address you as under. That my client has entered into a contract with you for the supply dash quantity of cement bags. Second para, that as per the contract my client supplied to you dash number of cement bags. That my client state that you issue a check of rupees 1 lakh to my client bearing check number dash on bank dated dash. That my client presented the said check on dash date. However, the bank has returned the said check to my client with an endorsement that is dishonor for insufficiency of funds. That my client stated that as the check has been dishonored, you have committed an offense under section 138 of Negotiable Instrument Act and are also liable under the civil law. That my client therefore through this notice calls upon you to make the payment of rupees 1 lakh within 15 days from the date of receipt of this notice, failing which my client will be constrained to initiate criminal as well as civil proceeding against you entirely at your risk as to the cost and consequences thereof, which you may please note. Yours sincerely, sign of advocate and name of the advocate. आता एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची एक नोटीस वकिलामार्फत दिली. त्याच्यामध्ये काय दिले, वकिलाने दिले की माझ्या क्लायंटने दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार तुमच्या दोघं व्यक्तींमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेला होता. त्या कॉन्ट्रॅक्टनुसार तुम्ही माझ्या क्लायंटला काही सिमेंट बॅग देणार, माझा क्लायंट तुम्हाला सिमेंट बॅग प्रोव्हाइड करणार होता. माझ्या क्लायंटने तुम्हाला सिमेंट बॅग दिल्या तुमच्या डिमांडनुसार आणि त्यासाठी तुम्ही माझ्या क्लायंटला 1 लाख रुपयाचा चेक दिला.
परंतु ज्यावेळी चेक बँकेमध्ये टाकला त्यावेळी बँकेने तो चेक परत दिला, का तर इनसफिशियंट ऑफ फंड्स, म्हणजे बँकेत पुरेशी रक्कम नाही म्हणून तो चेक परत दिलेला आहे. तरी ह्या नोटिसीने तुम्हाला आम्ही कळवत आहोत की तुम्ही 15 दिवसाच्या आत आमच्या क्लायंटचे 1 लाख रुपये त्याला परत करावे, अन्यथा आम्ही तुमच्या विरुद्ध सिव्हिल किंवा क्रिमिनल ॲक्शन घेऊ असं ह्या नोटीसमध्ये दिलंय. त्याला 15 दिवसाचा सफिशियंट टाइम निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार जो असतो तो सफिशियंट टाइम त्या व्यक्तीला दिलेला आहे. स्पेसिफिक रक्कम दिलेली आहे, कुठल्या बँकेचा चेक आहे, त्या चेकचा नंबर, त्या बँकेचं नाव, हे स्पेसिफिक सर्व त्यात मेन्शन करणं आवश्यक आहे. आणि लास्टमध्ये खाली ॲडव्होकेटची सही आणि त्याचं नाव हे सगळं त्या नोटीसमध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. ओके, दिस इज द ड्राफ्ट ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट सेक्शन 138 डिसऑनर ऑफ चेक.